होळीनंतर स्किन रिपेअर करत बसता का? पण यावेळी आधीच काळजी घ्या. कारण होळी म्हणजे रंग, आनंद, उत्साह. पण तुमच्यासाठी लालसरपणा, बर्निंग, ॲलर्जी, खाज असं नको व्हायला. होळी आधीच 2 ते 3 दिवस स्किनची चांगली तयारी करा. म्हणजे चांगल्या पद्धतीने स्किन बॅरियर तयार करा. कारण स्किन बॅरियर समजा चांगला असेल तर रंगांचा कुठलाही साईड इफेक्ट हा होणार नाहीये. त्यामुळे आधीपासूनच तुमचं हायड्रेशन हे खूप चांगल्या पद्धतीने ठेवा. म्हणजेच भरपूर पाणी प्या किंवा ओव्हरऑल लिक्विड इंटेक हा जास्त प्रमाणात घ्या. रंग खेळायच्या आधी 2 ते 3 दिवस तुमचा चेहरा, हात, पाय याला तुमचं जे काही रोजचं मॉइश्चरायझर असेल ते लावा किंवा तुम्हाला जे सूट होणारं मॉइश्चरायझर आहे ते सकाळी आणि रात्री दोनही वेळेस लावा. तुमची स्किन खूपच जास्त ड्राय असेल तर खोबरेल तेल, बदाम तेल किंवा अभ्यंग तेल हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. यामुळे एक खूप चांगल्या पद्धतीचं प्रोटेक्टिव्ह लेअर तुमच्या स्किनवर तयार होईल. अशा पद्धतीने तुम्ही 2 ते 3 दिवस आधीपासून ही तयारी सुरू करा. आणि आता रंग खेळायला जायच्या आधीची तयारी बघूयात. रंग खेळायला जायच्या आधी 1 तास तुम्ही मॉइश्चरायझर किंवा तेल तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही लावू शकता. आणि हे सुद्धा चेहरा, हात, पाय, मान, गळा असं सगळीकडे व्यवस्थित लावा. तर पहिलं म्हणजे हायड्रेशन, दुसरी गोष्ट म्हणजे मॉइश्चरायझर किंवा तेल आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सनस्क्रीन आणि तेही SPF 30+ तरी हवंच हवं. रंग खेळायला जायच्या आधी 20 मिनिटं आधी तरी तुम्ही सनस्क्रीन हे लावलं पाहिजे. यामुळे तुमच्या स्किनवर एक अतिशय चांगला बॅरियर किंवा प्रोटेक्टिव्ह लेअर हा तयार होणार आहे आणि रंगांच्या साईड इफेक्ट पासून तुमच्या स्किनला वाचवणार आहे. चौथी गोष्ट म्हणजे मेकअप हा शक्यतो टाळा. कारण रंग, केमिकल्स, स्वेटिंग, त्यानंतर मेकअप ह्या सगळ्याच्या कॉम्बिनेशनमुळे स्किन इरिटेट होण्याची शक्यता ही खूप जास्त आहे. 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओठ, केस आणि डोळे याची सुद्धा व्यवस्थित काळजी घ्या. म्हणजे तुम्ही लिप बाम लावा. त्यानंतर केसांना सुद्धा तुम्ही थोडंसं तेल लावू शकता. म्हणजे केसांवर सुद्धा एक प्रोटेक्टिव्ह बॅरियर तयार होईल. आणि अर्थात छानपैकी गॉगल लावा. म्हणजे तुमची फॅशन सुद्धा होईल आणि डोळ्यांचं प्रोटेक्शन सुद्धा होईल. रंग खेळताना शक्यतो कोरडे रंग खेळा. म्हणजे स्किन ॲब्झॉर्प्शन फारसं होणार नाही, स्किन डॅमेज होणार नाही. हर्बल, ऑर्गॅनिक रंग हे आजकाल मिळतात ते वापरा. म्हणजे तुमच्या स्किनचं चांगल्या पद्धतीने प्रोटेक्शन होईल. रंग काढताना सुद्धा काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. साध्या पाण्याने चेहरा धुवा. क्लिन्झिंग लोशन लावून तुम्ही चेहरा धुवू शकता. रंग निघत नसेल तर पुन्हा थोडंसं मॉइश्चरायझर लावा आणि कॉटननी हलक्या हाताने तो काढायचा प्रयत्न करा. पण रंग निघत नाही म्हणून खूप जास्त हार्श स्क्रब मात्र नक्की वापरू नका. गुलाब पावडर, आवळा पावडर, मुलतानी मिट्टी असं एकत्र करून सुद्धा तुम्ही चेहरा धुवू शकता. म्हणजे फेस वॉश म्हणून तुम्ही हे चूर्ण कॉम्बिनेशन किंवा फेस पॅक हा नक्की वापरू शकता. याने माइल्ड स्क्रब होणार आहे आणि रंग तर निघूनच चेहरा अजून चांगला स्वच्छ होणार आहे. रंग काढल्यानंतर 15 ते 20 मिनिटं तुम्ही ॲलोवेरा जेल हे नक्की लावून ठेवा. याने चेहऱ्याला एक खूप छान सूदिंग इफेक्ट हा मिळणार आहे आणि स्किन रिपेअर हे खूप लवकर होणार आहे तुमचं. रंग काढल्यानंतर स्किन समजा तुम्हाला जास्त ड्राय वाटत असेल तर मॉइश्चरायझर लावा किंवा तुमचं जे काही रेग्युलर क्रीम असेल ते क्रीम लावा. आणि हो, हायड्रेशन व्यवस्थित ठेवा. यावेळी होळीचा छान आनंद घ्या आणि तयारी 2 ते 3 दिवस आधी करा. कारण प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर. आणि होळी नंतरही 2 ते 3 दिवस समजा तुम्ही छान स्किन केअर केली तर स्किन डॅमेज नक्की होणार नाही. तुम्हाला रंगांचा काही विशिष्ट त्रास होत असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. आणि हा व्हिडिओ रंग खेळणाऱ्या तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा. त्यांनाही याचा फायदा होईल. हॅपी होली. एन्जॉय युअर होली.